युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि सध्याचा युवक त्याच्या डोक्यात असलेले प्रश्न, सळसळतं रक्त असताना कुठंतरी पोलीस भरतीत कटला, PSIच्या मेन्सला कटला, कुठंतरी ग्रामसेवक, तलाठी लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, चपरासी, PSI, STI, ASO, BAMS, MBBS कंसात जी लागल ती, याच्यात कटल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात जर आत्महत्याचा विचार येत असेल तर माझं खुशाल तुला आव्हान आहे, तू आत्महत्या कर. वाटलं तर रोगर मी देतो तुला, पण दलिंदरा मरताना तुला जर मरायचा विचारच आला तर मरताना भगतसिंगांनी केलेलं काम आठव, मरताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम आठव, मरताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आठव. अरे एखादा टेम्पररी प्रॉब्लेम आला तर त्यासाठी टेम्पररी सोल्युशन असते. टेम्पररी प्रॉब्लेमसाठी परमनंट सोल्युशन पाहायचं नाही. एखादी गोष्ट गेल्या ना, एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं होता मेरे दोस्तों. एखादी गोष्ट गेली म्हणजे आपल्या नशिबात नसल ती, कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही, तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की देतो. आणि म्हणून ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की कदाचित भगतसिंग जिवंत असतील आणि तुमच्यासारखे तरुण पोरं आत्महत्या करत असतील तर भगतसिंग सुखदेवाला म्हणतील, कई ओटो के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, कई ओटो के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से, साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए. हे थोडं आपल्याला गांभीर्य लक्षात घ्यायचंय. संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर, आता ज्याच्या त्याच्या समाज सुधारकाच्या विचारसरणीचे त्याचं नाव घेतलं त्याला बरं वाटायले, पण सुधरा त्यानं कुठला धर्म जात बीत पाहिलं नाही, त्यानं फक्त पाहिलं सुधारलेले जे दलिंदर आहेत त्याला पुन्हा सुधरायचं आणि देश घडवायचा. तर बा संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर, जननायक बिरसा मुंडा, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले, चर्चा, खुर्च्या आणि मोर्चा यांच्या भोवतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण पेरलं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि मला ज्यांच्यामुळं बोलता आलं आणि कुठला जात धर्म पंथ यापेक्षा सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवलंब करून आपण ज्या ज्या पदाला गवसणी घातलेली आहे ती गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य एका महामानवांच्या लेखणीतून या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम एका महामानवाने केलं. ते महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे PSI, त्यानंतर लिपिक, 4.5 वर्षाचा अनुभव, ती नोकरी करायची आहे. आणि ती नोकरी केल्याच्या नंतर देखील प्रशासनात गोरगरिबांचे लेकरं जावेत, त्यांच्या घराचा चुलीचा प्रश्न मिटावा, त्यासाठी महत्त्वाची गोष्ट तुळशीपत्र घरावर ठेवून आपली नोकरी सोडून तुमच्यासाठी अहोरात्र मैदानात उतरून रक्ताचं पाणी आणि हाडाचं काढा करून शिकवण्याचं काम करणारे आमचे परममित्र मार्गदर्शक माननीय भारती सर यांना देखील अभिवादन करतो. यानंतर विचारमंचावर आमचे परममित्र स्वप्नील भैया भारती, ज्यांनी कमी वयामध्ये विचारांची धुरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम केलं. आमचे मार्गदर्शक आदरणीय अविनाशदादा भारती, प्रमुख विचारमंच. इथं बसलेल्या मुली पण ह्या आता विचारमंचावर आले, तुम्ही पण आहेत. तर तुम्ही सर्व मोबाईल घेऊन असणारे, उभे असलेले, बसलेले पालक, त्याच्यानंतर या ठिकाणी असलेल्या वडीलधाऱ्या मातृपितृतुल्य बंधू आणि भगिनी, या सर्वांना भाई वाटचालीची शुभेच्छा देतो. आणि नेमकंच इथं तोपिक सरांनी एक उदाहरण सांगितलं होतं, बाबा तुम्हाला पुश करावं लागते, पुश. आता आमच्या दलिंदर लेकराचा प्रॉब्लेम काय सर, काचावर पुश आणि पुल लिहिल्यावर ते डोक्यात कन्सेप्ट आहे, त्याच्या केलं ढकलायचं का वढायचं. आमच्या दलिंदराचा पॅटर्न काय, ते काय करते, दरवाजा असा करून पाहते, त्याला कळलं माघ आलाय ना, मग अलीकडे येते, तिकडं त्याला पूल असो का पुस असो खड्यात जाऊ द्या, काही घेणं नाही त्याला ना पुश कळतंय ना पूल कळतंय. कारण याची इंग्रजी कशी, रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर. याच्या इंग्रजीचे वांधे काय, रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह द आन्सर. मग प्रश्न पहिला, हाऊ मनी अॅनिमल इन दिस गार्डन. मग हे काय करायचं, ते अॅनिमल शब्द प्रश्नात कुठे, ते पॅरेग्राफ मध्ये कुठे पाहायचं. मग हे अॅनिमल आणि ते अॅनिमल एक आहे ना, मग त्याच्या मागची एक, पुढची एक, फुल स्टॉप.
देवाची कृपा, आमचं दलिंदर तरी बी पास. तेवढं झाल्यावर ती आता इथं आले. इथं अनेक PSIचा निकाल लागला. सृष्टीनं 127 तास डान्स केला, तिचाही सत्कार झाला. त्याच्यानंतर सामाजिक संघटना आहे त्यांचाही सत्कार झाला. मग आता याला वाटलं आपलं काय बाबा, आपलं काय. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, भारती सरांनी हा कार्यक्रम कशासाठी ठेवला त्याचं एक उदाहरण आहे. आणि विचार मंचावर बसलेले हे मान्यवर आहेत, यांचं नेमकं तुमच्यासाठी योगदान काय हे उदाहरण तुमच्यासाठी आहे. कारण तौफिक सरांनी सांगितलं धक्का पुश, त्या पुशसाठी आपल्याला बोलावं लागेल. आणि आपला कार्यक्रम आहे, आपण भाषण भिषण ठरून बिरून काहीच येत नसतो. युट्यूबला माईचान जे मनाला वाटलं ते बोलतो. महाराष्ट्रात कोणी एका मीडिया माध्यमातून शिवा देणारा आपण विचारच केला नाही. कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुम्ही तुमच्या तोंडावर कोणी बोललं विचार आहे, तुमच्या माघारी लोक डायलॉग मारतील, माघारी काही बोलतील. आता तू इथं तयारी करायला लातूरला आला, छानपैकी अभ्यास करू लागला, तर तुला हल्टिंग गाडीन जावं लागेल. रात्रीच्या काही काही माझी भाषा कळत नसेल ते डायलॉग आणील, आय एम लिव्हिंग इन मेट्रो सिटी द नेम ऑफ लातूर, या तोंडावर उलट्या झापडा आणील. आगाव भपारे आणायचेच नाही, जे आहे ते खरंच उगा खायला. तिच्यासोबत बसला, तिला घेऊन कॉफी शॉपला, ती खायली पिझ्झा, बाप्पा. अरे म्हणजे तिच्या नादी लागायचं नाही, माईच्यान सांगतो, अनुभवा अंती. अरे मग लय हुशार होतो, लय अभ्यास करतो. DED CETला फक्त तिच्यामुळे 6 मार्कांनी रिझल्ट गेला. आता फक्त हे माझ्या बायकून ऐकून आहे, बायको म्हणणार कोण होती ती, वांधे पुन्हा. काय होते माहिती आहे का, मुलींना पण विनंती, आपण खेड्यातून आलो, खेड्यातून आल्याच्या नंतर आपली संस्कृती विसरायची नाही. तर होते काय माहिती आहे, पोरग हिच्या सोबत कॉफी शॉपला बसलं, काट्याचा चमचा आहे पाय असा, हा थांब. मला माहित आहे जे जास्त आढळले का ते उपासी मित्र मिळलं, याच्या नशिबात काही चालेल नाही आणखी. तर वांदे काय माहिती आहे का, हे तिच्यासोबत कॉफी शॉपला बसते आणि हिनं मागवला पिझ्झा, वरतून कांदा असते ना, पहा अभ्यास. आता काही काही पोरी म्हणतात मग तुला कसं काय माहित, हा थांबा त्याचं लगेच म्हणालं हा. तर पोरीसोबत बसल्यावर प्रॉब्लेम काय होते, काट्याचा चमचा असते. आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, वांदे काय व्हायलेत, एका रूममध्ये तुम्ही 4 जण आहेत, 4 पैकी अभ्यास करायले, छान अभ्यास चालू आहे, एकाच्या हृदयाचे तार जुटलेले आहेत. आकडा मी बोललेलं ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे, पहिलेच म्हणून. आता समजा एखाद्याने विचारलं नेमकं हृदयाचे तार म्हणजे काय, तर तू जागतिक हनुमान जयंती साजरी कर. है ना, कॉमन है ना. हा थांब. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आमचं पोरग छान पद्धतीने अभ्यास करते, सर्व काही सुरळीत चालतं. एका रूममध्ये 4 जण असतात, औश्यातून निलंग्यातून आले आणि अभ्यास करू लागले. छान अभ्यास चालू होता. अभ्यास चालू असल्यावर एकाच्या हृदयाचे तार गावाकडे जुटलेले आहेत. दिसायला थांब मी तुझ्यापाशी येईल, तू या गोष्टी माझ्या कानात सांगायला लागल्या, मी इथं सांगेल. मग झालं काय बाबा की आमचा पोरग छान अभ्यास करते, तिकडून हिचा फोन येतो. आवाजाचे प्रकार आहेत पुन्हा. मोबाईल लांब धरायचा गोड आवाज येते, जवळ धरल्यावर घोगरा येते. ही लांब धरती आणि लांबून त्याला म्हणते काय करायलास, काय करायला म्हणल्यावर हे दलिंदर काय करते, स्पीकर ऑन करते. काहून, तर त्या रूम मध्ये जे 3 उपासी मित्र मंडळ आहेत का, लोंढे सर, मग यायला येते ताण. हे 3 कोमात जाते, बाप रे. आणि तेवढ्यात ती काय म्हणते, अभ्यास का चालू आहे. मग हे काय म्हणते, चालू आहे बरोबर. मग जेवण झालं का, नाही थोडं डोकं दुखावल्याने झालं होतं. याची लँग्वेज बापा, तू गावाकडं डोकसं म्हणणार, पण इथं तिला बोलताना डोकं, तुझी भाषा
गावाकडं तू रुमाल म्हणणार, इकडं आलं हँकरची बापा. अरे तुला स्पेलिंग येई ना, तुला ॲटिट्यूड लिहिताना तू ATT टाकायला खालून चाले ITUD. सेंट ॲनिव्हर्सरी ANN आहे, खालून येतं ते बाकीचं. सेंट हॅपी खालून येतं, बर्थडे टू यू. सेंट तुला कुठे इंग्रजी बरोबर आहे. आणि मग याच्यात वांदे काय होते, तुला ती याला म्हणती की मग हे म्हणते डोकं बिकं दुखायले म्हणून मी आज मेसवर गेलो नाही. नाही पिलू तू जेवून घे. आज एक शब्द आहे सर्वात महत्त्वाचा, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे छावा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, बछडा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, कोकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, शेकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, पण जगात पिल्लू फक्त कुत्रं आणि डुकराच्या लेकराला म्हणतात. जर माझ्यावर डाऊट आला, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक करायचं, पेज नंबर 368. आपण म्हणान काहीच बोल ना. हा मग ही त्याच्यात म्हणते की पिल्लू तू जेवून घे. हे म्हणते नाही डोकं दुखायला मी काय आज जेवत नाही. लगेच हिचा हळू आवाज, तू जेवला नाही ना, मग मी पण जेवणार नाही. अबे भिकारचोट, ती तिकडं बम जेवून असती. या जगात फक्त आपण जेवलो नाही हे कळाल्यावर न जेवणारे या जगात फक्त तू ही माय आणि तू बाप आहे, बाकी फक्त नाटक आहे.